अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएम युती झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे। 21 जानेवारी रोजी पार पडलेल्या विषय समितीच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविकेला पद मिळाल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रुपाली माथने यांच्यासह अन्य नगरसेवकांकडून एमआयएम नगरसेविकेचा सत्कार करण्यात आल्याने भाजप एमआयएम जवळीक वाढल्याचा संशय अधिक गडद झाला। मात्र या सर्व आरोपांचे खंडन करत नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी भाजप एमआयएम युती झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे। अचलपूर नगर परिषदेत कोणताही राजकीय करार झालेला नसून ही केवळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्याचबरोबर त्यांचे पती अभय माथने यांनीही खुलासा देत अचलपूर नगर परिषदेत एमआयएमचा स्वतंत्र गट अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले। या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी स्पष्टीकरण देखील पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान एमआयएमचे अमरावती जिल्हाध्यक्ष सय्यद मुजीब यांनीही भाजप सोबत कोणतेही गठबंधन नसल्याचे ठामपणे सांगितले आहे। एमआयएमचे 3 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या गटात सहभागी झाल्यामुळे समिती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। काँग्रेस पक्ष विषय समिती बाहेर गेल्याने एमआयएमवर आरोप करत असल्याचा पलटवारही सय्यद मुजीब यांनी केला आहे। एकूणच अचलपूर नगर परिषदेत सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापले असून भाजप एमआयएम युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगला जोर धरला आहे। अचलपूर नगर परिषद मध्ये ज्या विषय समितीच्या निवडणुका झाल्या, प्रसार माध्यमावर ज्या न्यूज येऊन राहिल्या की भारतीय जनता पार्टीने एमआयएम सोबत युती केली, ही अतिशय चुकीची बाब आहे। कारण एमआयएमचा गटच अचलपूर नगर परिषदेत नाही। इथे जे गट बलाबल आहे, काँग्रेसचे 15, भाजपचे अपक्ष धरून 10, त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे 8 आणि एक अपक्ष गटाचे 8, असं 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे। आणि इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही। इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही। हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही। मैं सैयद मुजीब एमआयएम जिला अध्यक्ष जो अचलपूर नगर परिषद में एमआईएम के 3 नगरसेवक चुनकर आए थे, आज सुबह से पेपरों में, सोशल मीडिया पर और इलेक्ट्रॉनिक मीडिया पर ये रोमन चलाया जा रहा है कि एमआईएम ने बीजेपी को समर्थन दिया। ये बात 100% गलत बात है। एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। एमआईएम के 3 कारपोरेटर्स और 3 अपक्ष और 2 राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गठ बनाया हुआ है 8 लोगों का। वो गठ की बुनियाद पर नगर परिषद अचलपूर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से बाहर होने की वजह से ये उल्टे सीधे एलिगेशन एमआईएम पर लगा रही है, क्योंकि एमआईएम का पूरे महाराष्ट्र में एक बेहतरीन प्रदर्शन हुआ है। इसलिए कांग्रेस हमेशा से एमआईएम को बदनाम करने की कोशिश करती है। आज भी कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टियां एमआईएम को बदनाम कर रही है कि एमआईएम ने कांग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया। ये बात 100% गलत है। एमआईएम का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन नहीं हुआ है।